दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा केला जातो। आपण या ठिकाणी बघतोय की गर्दीचा माहोल सकाळपासून भाविक संपूर्ण देशभरातून या ठिकाणी दाखल होत आहेत। भाविकांची गर्दी जर बघितली असं वाटतंय की हे खरोखरच प्रसिद्ध असलेलं मंदिर, संपूर्ण टेंबेस्वामी महाराजांचा जन्मभूमी असलेलं दत्त मंदिर, त्या दत्त मंदिरामध्ये आता आपण बघितलं बरोबर 6 वाजता दत्त जन्म झाल्यानंतर कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी आणि संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या राज्यातून भाविक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। भक्तांना नवसाला पावणार आहे असं दत्त महाराज म्हणून यांची ख्याती आहे। आणि वर्षभरामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये हा येणारा दत्त जयंती उत्सव, यानंतर अनेक उत्सव या माणगावमध्ये साजरे होत आहेत। टेंबेस्वामी महाराजांचं हे जन्मगाव माणगाव 150 वर्ष त्यांच्या जन्मोत्सवाला पूर्ण होत आहेत। या निमित्ताने माऊली मयेकर हे योगी चित्रपट स्वामींच्या जीवनावर आधारित या ठिकाणी काढण्याचं काम चालू आहे। प्रत्यक्षात त्यांच्याकडून जाणून घेऊया हा चित्रपट नेमका काय आहे आणि त्याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे। स्वामींचा 150 वर्षापूर्वीचा जन्म आणि त्यांची आता आपले जी ह्याला आपली उद्या जून 1914ला आहे, त्यांच्या म्हणजे सानिध्य साधून त्यांनी हे केलं की त्यांचं जीवन चरित्र लोकांपर्यंत पोचावं असं आमचं माऊली मयेकरांचं उद्दिष्ट आहे। आणि ते त्याप्रमाणे त्यांची ती शूटिंग आता चालू आहे। आज ओरस इथे चालू आहे, इथे 7 दिवस शूटिंग चाललेली आहे, 1 ते 7 तारखेपर्यंत। किती दिवसामध्ये हा चित्रपट पूर्ण करण्याचा आपल्या 25 तारखेपर्यंत शेड्यूल पूर्ण होईल ते आणि एप्रिलपर्यंत रिलीज होईल तो। कुठच्या भाषेमध्ये चित्रपटाच्या तूर्त आजच्या मितीला तर मराठी भाषेतच आहे, त्यानंतर गुजराती, हिंदी, कन्नड आणि तेलुगूमध्ये तो प्रकाशित होणार आहे। साधारण किती या चित्रपटासाठी खर्च अपेक्षित आता ह्या मराठी चित्रपट 1 कोटीच्या आजूबाजूला बजेट आहे, तो तिथपर्यंत म्हणजे चाललं आहे त्यांचं ते काम। हा चित्रपट काढण्याचा नेमका उद्देश काय आहे आपला? कारण दत्त संप्रदाय टेंबेस्वामींनी जे कार्य केलं आहे ते महान कार्य केलं आहे आणि ते दत्त संप्रदायाची जे काही आहे ते टेंबेस्वामींनीच लोकांपर्यंत आणलेलं आहे। ते टेंबेस्वामींचं कार्य लोकांपर्यंत पोचावं ही माऊली मयेकरांची इच्छा आणि त्यांना आम्ही सहकार्य करत आहोत। टेंबेस्वामींच्या जीवनावर आधारित चित्रपट या ठिकाणी निघतोय। स्वामींचा आणि दत्त महाराजांचा संप्रदाय संपूर्ण जगभरापर्यंत आहे आणि संपूर्ण जगभरापर्यंत स्वामींची ख्याती पोचवण्याचा उद्देश आहे। हा चित्रपट येत्या मार्चमध्ये प्रदर्शित होईल आणि या माणगावचं नाव भविष्यात संपूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध होईल। माणगावमध्ये आज दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। माणगाव दत्त मंदिर ट्रस्टचे विश्वस्त या ठिकाणी सुभाष भिसे आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा पद्धतीने हा उत्सव या ठिकाणी आज साजरा करण्यात आला। आज सकाळपासून या ठिकाणी सगळं वातावरण जे आहे ते भक्तिमय आहे। सर्व भाविकांनी व्यवस्थितपणे दर्शन घेतलेलं आहे। या ठिकाणी दुपारची आरती ही वेळेवर झाली आणि त्यामुळे महाप्रसादही हजार लोकांनी या ठिकाणी दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला आणि आत्ताच पालखीचाही कार्यक्रम सुरू आहे आणि त्यामुळे आज तर माणगाव खरोखरच भक्तिमय झालेला आहे आणि याबद्दल आम्ही प्रसारमाध्यमांनाही धन्यता देतो की त्यांनीच या कार्यक्रमाला विशेष प्रसिद्धी दिलेली आहे। किती लोकांनी आज एकूण अंदाजे दर्शन घेतलं? अंदाजे आत्तापर्यंत किमान 8 ते 8,000पर्यंत लोकांनी आज दर्शन घेतलेलं आहे। टेंबेस्वामींच्या यावर्षी जयंती 150 वर्ष त्यांच्या जयंतीला पूर्ण होत आहे। मग कशा पद्धतीचे कार्यक्रम या माणगावमध्ये भविष्यात आता चालू होणार आहे? 150व्या जयंतीच्या निमित्ताने आता लवकरच या ठिकाणी कीर्तन संमेलन होईल, त्याच आठवड्यात यती संमेलन होईल आणि त्यानंतर या ठिकाणी प्रतिवार्षिक माघ पौर्णिमेचा गुरुप्रतिपदेचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होईल। गणेश दत्त याग या ठिकाणी होईल आणि हाही कार्यक्रम संस्था आपल्या पातळीवर आणि सर्व भक्तांच्या सहकार्याने आणि इथल्या सगळ्या आमच्या भक्त सेवक मंडळाचे व्यवस्थित पार पाडेल असा मला विश्वास वाटतो। या ठिकाणी आपल्यासोबत होते सुभाष भिसे जे विश्वस्त आहेत या ट्रस्टचे। संपूर्ण भारतभरामध्ये स्वामींची महती पसरलेली आहे आणि त्यांचं हे जन्मस्थान म्हणजे माणगाव दत्त मंदिर। भविष्यात या ठिकाणी दरवर्षी अनेक कार्यक्रम उत्सव साजरे होत आहेत। 150 वर्ष स्वामींच्या जन्मोत्सवाला साजरे होत आहेत। त्यानिमित्त येणारा दत्तयाग असो की विविध पालखी सोहळा असो, या माणगाव नगरी पुन्हा एकदा श्रींच्या जयघोषाने दुमदुमून जाणार आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेलं माणगावमधील दत्त मंदिर या ठिकाणी दत्त जयंती सोहळा साजरा होत आहे। या ठिकाणी भाविक आलेले आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून नेमकं
किती वर्ष तुम्ही येत आहे? मी इथे 3 वर्ष झाले येतोय सलग माणगावला दत्त मंदिरात. काय इथला काय अनुभव आला? अनुभव म्हणजे इथे आलो की एकदम मनाला शांत वाटतं, एकदम मन एकदम प्रसन्न होऊन जातं. जे काय टेन्शन असेल ऑफिसचं वगैरे ते सगळं निवळून एकदम आपल्याला एकदम प्रसन्न वाटतं. माझ्यासोबत माझी पत्नी आहे. रत्नागिरीवरून आम्ही काय इथे आता ऑफिससाठी आलेलो आहे. मी इथं आता MSCB कुडाळमध्ये कामाला आहे. गर्दीचा इथे अतिशय म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देवळांना फार महत्त्व आहे. इथं भरपूर देवळं आहेत. त्यातले टेंबेस्वामींचं माणगावचं दत्त मंदिर एक अतिशय फेमस असं मंदिर आहे. आणि इथं अतिशय दत्त मंदिर असू दे, गुरुपौर्णिमा असू दे, विविध कार्यक्रम हे अतिशय उत्साहानं साजरे होतात इथे. माझं नाव अजित बने, MSCB कुडाळ. आपण बघितलं इथला भाविक की ज्यांनी सांगितलं की सातत्याने 3 वर्ष येतात आणि अत्यंत नवसाला पावणारं असं दत्त मंदिर आहे या ठिकाणी. कॅमेरामॅन पंकज माडेसह भरत केसकर, लाईव्ह सिंधुदुर्ग, माणगाव.